हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आपल्याला आता पुढे येणाऱ्या भागांमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार ते जाणून घेऊया आपल्या व्हिडिओत। तर आता आपण पाहिलं होतं की गावातली सगळी जी लोक असतात ते कृष्णावरती आरोप करत असतात, कृष्णानेच हे सगळं केलेलं आहे, कृष्णानेच चोरी केली आहे वगैरे। त्यावर दुष्यंतने आता आपण CCTV फुटेज चेक करायचं असं सांगितल्यावर मग सगळ्या गावातल्या लोकांनी आणि दुष्यंतने मिळून CCTV फुटेज चेक केलेलं असतं। तर त्यामध्ये कृष्णा मंदिरात आलेली सगळ्यात पहाटे पहाटे दिसत असते। मग आता लोक म्हणायला लागतात की बघा ही कृष्णाच मंदिरात आली होती। दुष्यंत म्हणतो अजून कृष्णाने दागिन्यांना हात लावलेला दिसत नाहीये, थांबा जरा। मग आता लोक पुढे व्हिडिओ बघत जातात तर त्यामध्ये त्यांना असं स्पष्ट दिसतं की त्या फुटेजमध्ये कृष्णा तिकडनं बाहेर निघून गेल्याच्या नंतर तिथे एक दुसरी मुलगी आली जिने सेम अगदी कृष्णासारखीच हुबेहूब साडी नेसली होती। ती कृष्णासारखीच तयार झाली होती। तिने देवीच्या अंगावरचे दागिने काढले, एका लाल रंगाच्या रुमालात बांधले आणि ते दागिने नेले। मग आता गावातली सगळी लोक मिळून त्या बाईला शोधून काढतात आणि आता पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकतात। पोलिसांनी तिला अटक केलेली असते। आता बाळजाबाईंपर्यंत ही बातमी पोहोचते की देवी आईच्या अंगावरचे दागिने ज्या मुलीने चोरले होते दुष्यंत सरकारांनी त्या बाईला पकडून दिलेली आहे। आता हे ऐकून बाळजाबाईंना खूप मोठा धक्का बसतो आणि बाळजाबाईंना आता कळतं की कदाचित आता मात्र ह्या सर्वामध्ये आपणच अडकू शकतो। मग बाळजाबाई ह्या त्या बाईला भेटण्यासाठी पोलीस चौकीत गेलेले असतात। आता पोलीस बाळजाबाईंना त्या बाईला भेटण्याची परवानगी देत नसतात। मग आता बाळजाबाई ही म्हणायला लागते की असं काय करताय हो इन्स्पेक्टर साहेब, त्या बाईनं आमच्या गावच्या गावदेवीचं दागिनं आणलं होतं, मग एक डाव तर आम्ही तिला भेटायला हवंच नवं, तिनं असं कशापायी केलं ते बघाय न गं। आणि मग आता बाळजाबाई त्या बाईला भेटायला जातात। आता बाळजाबाईंना ती बाई स्पष्टपणे सांगून टाकते, हे बघा बाळजाबाई लक्षात ठेवा, हे सगळं मी जे काही केलं ते सगळं मी तुमच्या सांगण्यावरनं केलं। तुम्ही मला सांगितलं म्हणून मी गावदेवीचे दागिने चोरले, नाहीतर मला हे सगळं करण्याची काही गरज नव्हती। जर या सगळ्यामध्ये मी अडकणार असेल, हे सगळं माझ्या अंगलट येणार असेल ना, तर मग मात्र मला तुमचं नाव घ्यावं लागेल आणि मी सगळ्यांना सांगून टाकेन की हे सगळं मला तुम्ही करायला भाग पडलत म्हणून। बाळजाबाई म्हणतात थोबाड फोडीन गप्प बस, नाही तर। ती पोरगी म्हणते म्या नाही गप्प बसायचो, म्या सांगणार समद्यासनी खरं। बाळजाबाई म्हणतात ठीक आहे, जा की जा, तुला ज्यासनी सांगायचं आहे नवं त्यासनी ओरडून ओरडून सांग की हे समज तुला म्या करायला लावलं होतं म्हणून। कोण काळं कुत्र बी तुझ्यावर गावातला विश्वास ठेवणार नाही ग, याची माझ्या प्रेमाची पट्टी आहे समद्यांच्या डोळ्यावर। म्या सांगतो तसं गपगुमान कर, जर तसं केलंस तरच म्या तुला ह्या समद्यातनं बाहेर काढन। ती मुलगी म्हणते ठीक आहे, तुम्ही जे सांगाल ते कराय मी तयार आहे। मग बाळजाबाई तिला समजावून सांगतात, एक काम कर, आता जेव्हा पोलीस तुझी चौकशी करायला येतील तेव्हा आधी थोडा वेळ नाटक कर, मला माहीत नाही, म्या नाही सांगायचो असं काहीतरी बडबड। आणि मग थोड्या वेळानंतर जेव्हा पोलीस तुला मारायला वगैरे लागतील तेव्हा स्वतःहूनच जयकांचं नाव घे, जयकांनं तुला ते दागिनं चोरायला लावलं होतं असं पोलिसांनी सांग। मग पोलीस तुला कशापायी का असं विचारतील तेव्हा म्हण ते समजा मला ठावं नाही, मला पैशांची नड होती आणि पैशांची नड काढण्यासाठी जयकांत शेठ मला म्हणलं काम देतो आणि त्यांनी मला देवीचं दागिनं चोरायला सांगितलं आणि म्हणलं होतं इकल्यावर जे पैकं मिळतील त्यातलं 25% तुला, म्हणून म्या हे समज केलं, समजलं। त्यावरती म्हणते अवं पर जयकांत शेठचं नाव घ्यायचं म्हणजे? त्यावर बाळजाबाई म्हणते जेवढं सांगितलंय गपगुमान तेवढं कर, स्वतःची जास्ती अक्कल पाजळू नगस, समजलं नवं? म्या सांगतोय नवं तसंच झालं पाहिजे। आणि जर जयकांतचं नाव तुला घ्यायचं नसेल, जयकांतला जर तुला वाचवायचं असेल तर मग तू इथं जेलामध्ये सड, मला काय बी घेणं देणं नाही, समजलं नवं? त्याबरोबर लगेचच आता ती मुलगी म्हणायला लागते का नाही नाही नाही, तुम्ही म्हणाल म्या तसंच करेन, म्या जयकांत शेठचं नाव घेतो। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात अंगाशी, आता जितकं सांगितलंय तितकं तसं आणि तेवढंच बोल, त्यापेक्षा जादा बोलू नगस। एवढं बोलून बाळजाबाई बाहेर येतात आणि पोलिसांनी सांगतात इन्स्पेक्टर साहेब, अवं ह्या बाईला लाज लज्जा काय हाय का नाही आम्हासनी कळणच झालंय। आवड देवीचं दागिनं चोरलं तर चोरलं, वरना लाज लज्जा शरम समद ऐकून बी खाल्लंय वाटते। तुम्ही हे काम करा, तुम्ही हे समद हिच्याकडनं कुणी करून घेतलंय आणि हिनं आमच्या देवीचं दागिनं कशापायी चोरलं हे वधवून घ्याच। जोपर्यंत हिनं हे समद का केलं हे आम्हासनी कळायचं नाही नवं
तोवर काही आमच्या जीवाला शांती आणि चैन मिळणार नाही. तुम्ही लवकरात लवकर हिची कसून चौकशी करा आणि आमासनी समधी माहिती पुरवा. आमासनी काय वाटत नाही की हे डोकं ह्या बाईचं असेल म्हणून. तसं बी देवीचं दागिनं चोरून हिला मिळणार तरी काय होतं. त्याबरोबर इन्स्पेक्टर बाळजाबाईंना शब्द देतात की तुम्ही काही काळजीच करू नका बाळजाबाई, मी सगळं शोधून काढतो तिच्याकडनं, तुम्ही बिनघोर निश्चिंतपणे घरी जा. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात वय म्या जातो, पर काय करायचं ते तुम्ही बघा. आता पोलीस त्या बाईला विचारायला सुरुवात करतात. त्याबरोबर बाळजाबाईंनी जे सांगितलेलं असतं ते अगदी तसंच बोलते आणि पोलिसांना सांगते की मला जयकांतनं हे सगळं करायला सांगितलं होतं. त्याबरोबर आता बाळजाबाईंनी अगदी शिताफीने या सर्व प्रकरणात स्वतःची सुटका करून जयकांतला अडकवलेलं असतं आणि आता त्या घरी आलेल्या असतात. आता घरी आल्याच्यानंतर बाळजाबाई ह्या लगेचच कृष्णाला हाका मारायला लागतात आणि कृष्णाला त्या सांगत असतात कृष्णे लक्षात ठेव, लक्ष्मीपूजन करायचं आहे आपल्यासनी, जा पटपट समधी तयारी कर. कृष्णानं आता लक्ष्मीपूजनाची तयारी कशी करायची असा प्रश्न बाळजाबाईसनी विचारलेला असतो. बाळजाबाई म्हणतात राहू दे तू, आणि मग त्या मैनावतीला म्हणतात मैनावते समधी तयारी कर बघ. त्याबरोबर मैनावतीने आता सगळी काही तयारी करून ठेवलेली असते. आता कृष्णा आणि दुष्यंत पूजेला बसणार असतात. कृष्णा त्या ठिकाणी आल्यावर आता ती सगळी तयारी बघते आणि म्हणते वाह, समधी तयारी झाक केली आहे काकीसाहेबांनी. त्यावर मैनावती म्हणत असते की आपल्या घराण्याची पद्धतच आहे, आपल्या घराण्यात पहिल्यापासून ही अशी थाटामाटातच पार पडते पूजा. कृष्णा म्हणते नाही जी, ते समज तर कळलं मला, पर ह्या समध्यात एक गोठीची कमी आहे बघा. आता बाळजाबाई म्हणतात काय, रांगडे पाटलांच्या पूजेत कमी काढणार वय गे तू, काय कमी आहे या पूजेत कृष्णे. त्याबरोबर कृष्णा म्हणते बाळजाबाई अशी एक गोष्ट कमी आहे की ज्या गोष्टीशिवाय पूजा पुरीच होऊ शकत नाही. बाळजाबाई म्हणतात पूजा पुरी होऊ शकत नाही अशी गोष्ट इथं नाही, अशी कुठली गोष्ट आहे इथं. आणि मग आता बाळजाबाई ह्या बघतात, पण तिथं तर सगळंच असतं. कृष्णा म्हणते बाळजाबाई इथं धान्य कुठं आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात काय धान्य, अगं धान्याची काय गरज आहे इथं, अगं धान्य आपल्या घराला सपणार नाही एवढं आहे आपल्याजवळ. मग त्यावर कृष्णा म्हणते तेच तर म्हणालो नवं म्या बाळजाबाई, धान्य हे आपल्या घराला सपणार नाही एवढं आहे आपल्याजवळ. मग जे आपल्याजवळ आहे, जी आपली खरी संपत्ती आहे, आपण ती पूजा न गं. त्यावर आता कृष्णाने असं म्हटल्यावर बाळजाबाई हसतात आणि कृष्णाला म्हणतात अगं ए पोरी, तू गरिबाच्या घरातनं राहून आलेली आहेस नवं, त्यामुळं तुला असं वाटतं. अगं तू कधी जेवढं धान्य बघितलं बी नसशील नवं, तेवढं पीक म्या एका वर्षाला काढतो. कृष्णा आता धान्याचं एक माठ घेऊन येते आणि म्हणत असते ही बघा, ही हाय आपली खरी संपत्ती, हे माठ. त्यावर बाळजाबाई म्हणतात हे एक मडकं, अगं हे एवढंसं थडगं काय आहे आपली संपत्ती. त्यावर कृष्णा म्हणते बाळजाबाई असं काय करताय, नीट बघा की त्या माठात. त्या माठात म्या तांदूळ टाकले आहेत, डाळ टाकली आहे, परत ज्वारी बाजरी आपल्या शेतात जेवढी पिकं घेतो नव्हा आपण तेवढी समधी टाकली आहेत. बाळजाबाई म्हणतात कृष्णे अगं हे समद गरीब लोक करतात, आपण नाही, आपण ही एवढी असे दागिने पूजणारी लोक, आपल्याला काय गरज आहे हे समद धान्य बिन्य पूजायची. हे समद कोण करतं ठाव आहे काय तुला, ज्यांच्या घरात दागिना नसतो ना पूजायला ती लोक ह्या अशा धान्या बिन्याला संपत्ती मानतात. अगं आपण श्रीमंत आहे हाडाचे, आपल्याला हे समद करायची गरज नाही. अगं रांगडे पाटलांची सून आहेस तू, रांगडे पाटलांची. कृष्णा म्हणते वय बाळजाबाई, मला ठाव आहे की ह्या रांगडे पाटलांची सून आहे ते, पर रांगडे पाटलांची सून होण्या अगोदर बी म्या एक पोरगी आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्या एक शेतकरी आहे. आणि धान्य हे शेतकऱ्याचं समद्यात पहिलं धन असते. धान्य हे शेतकऱ्यांचं समद्यात पहिलं जवळचं आणि प्रिय काहीतरी असतंय. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात अगं हे समद काय बोलायल्यास. कृष्णा म्हणते म्या जे म्हणालोय ते बरोबर आहे. ह्या धान्यामुळंच तर आपल्याला लाखोचा काय संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून ओळखलं जातं नवं. मग हीच आहे नवं खरी आपली संपत्ती. आपल्याला कोणी असं नाही विचारत तुझ्याकडे किती दागदागिनं आहे. शेतकऱ्याला समोरचा माणूस पहिला हाच प्रश्न विचारतो, तुमच्या शेतात तुम्ही कसलं पीक घेता, तुम्हाला शेती किती एकर आहे. मग जर आपल्याला आपल्या ह्या संपत्तीमुळं ओळखलं जातं तर
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपल्या संपत्तीला मान द्यायला न गं बाई, आपण तिची पूजा करायला न गं. अहो, ही संपत्ती आपल्याजवळ आहे म्हणूनच आपण खरे श्रीमंत आहोत. ह्याच संपत्तीच्या जीवावर, ह्याच धान्याच्या जीवावर आपण ही समधी पैशांची, अलंकारांची श्रीमंती गोळा करतो. ठावा आहे ना हो तुम्हासनी. तुम्ही जेव्हा तुमच्या वावरातलं पीक इकता, काढता, तेव्हाच तर तुम्ही तुमची स्वप्न पुरी करू शकता ना. तेव्हाच तर तुम्ही राजकारणात उतरू शकता ना. तेव्हाच तुम्ही प्रचारासाठी पैकं देऊ शकता ना. जर तुमच्या शेतात, तुमच्या वावरात धान्यच नसतं तर हे समजा तुम्ही कुठनं केलं असतं. म्हणजे आपली खरी धनसंपत्ती आपलं वावर, आपली माती आणि आपली पिकं आहेत. आता तरी पटतंय काय तुम्हासनी माझं मत? नाही, म्हणजे माझा बा असं म्हणायचा, शेतकऱ्याची खरी संपत्ती हे त्याचं धान्य असतं, त्याची जमीन असत्या. कारण ती जमीन म्हणजे त्याची माय असत्या. माय ज्याप्रमाणे कधी बी तिच्या लेकराला उपाशी राहू देऊ शकत नाही, तशीच ती जमीन, ते धान्य, ते बी कधी बी आपल्याला उपाशी राहू देत नाही. अगदी पोटभर पीक जरी आलं नाही ना, तरी आपल्या पोटाला पुरल एवढं पीक तरी आपली जमीन नक्कीच कसत्या. आता तरी पटायलंय काय? त्याबरोबर बाळजाबाई गप्प राहतात. तर कृष्णाने हे एवढं छान समजावून सांगितल्यावर दुष्यंत टाळ्या वाजवतो. आता सगळे दुष्यंतकडे बघतात. तर दुष्यंत म्हणतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण खरंच सांगतो कृष्णा, आज तू जे काही बोलली आहेस ना ते मला पटलं आहे. नाही म्हणजे हे नाही पटलेलं की संपत्तीला महत्त्व कमी आहे, पण आज तू जे बोललीस ते खरं आहे. धनधान्य हे खूप महत्त्वाचं असतं. धान्याशिवाय संपूर्ण पूजा ही अपूर्णच वाटली असती. उलट बरं झालं तू धान्य घेऊन आलीस. ते ठेव, ते माठ तिथे. आपण आज आपल्या पैशांबरोबर, प्रॉपर्टीच्या पेपर्सबरोबर हे धान्यसुद्धा पुजायचं. खरं तर हे धान्य हीच आपली खरी संपत्ती, हीच आपली खरी प्रॉपर्टी, आणि हे नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे तू बोलतेस तसंच होईल. हे धान्य आपण आज पुजायचं. आणि मग आता दुष्यंत स्वतः कृष्णाच्या जवळ जातो. कृष्णाच्या हातात ते जे धान्याचं मडकं असतं ते घेतो आणि स्वतःच्या हाताने आता तो त्या टेबलावर जिथं सोनं, नाणं, पैसा, अडका असतं तिथे नेऊन ठेवतो आणि म्हणत असतो, आता झाली खऱ्या अर्थाने पूजा पूर्ण. बरोबर ना कृष्णा? त्यावर कृष्णा या गोष्टीसाठी होकार देते. मनातल्या मनात दुष्यंतला कृष्णाचा खूपच जास्त अभिमान वाटत असतो. तो म्हणत असतो, खरंच कृष्णा ही खूप चांगली, समजूतदार आणि समंजस मुलगी आहे. तिनेच शेवटी खऱ्या दागिन्याचा, खऱ्या अलंकाराचा मान आणि सन्मान दोन्ही राखलाय. तर बाळजाबाई ह्या पूजा करायला पुढे सरसावत असतात. मग अढळराव लगेचच म्हणतात, बाळजाबाई, अहो असं काय करता? आज लक्ष्मीपूजन, घरच्या लक्ष्मीनं पूजा करायची आज संपत्तीची. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, मग ह्या घरची लक्ष्मी मॅच आहे ना. त्याबरोबर लगेचच आता अढळराव म्हणतात, अहो भय तुम्ही तर हातच की, पण आता घरच्या नवीन सुनबाई आल्या आहेत, मग ह्यो मान त्यासनी मिळायला हवा ना. आणि तसं बी तुम्ही सांगितल्याप्रमाणे धनोत्रयोदशीची पूजा करून आल्यात की त्याबरोबर मग मात्र बाळजाबाईंचा नाईलाज होतो आणि बाळजाबाईंना कृष्णाला पूजाचा मान द्यावा लागतो. बाळजाबाई स्वतः मागे होतात आणि कृष्णाला म्हणतात, कृष्णे जा बाई, बस पाटावर आणि कर पूजा. कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई, ह्या समध्याची काय बी गरज नाही. पूर्वापार पिढी परंपरानुसार जे चालत आलं आहे ते तसंच चालत राहू द्या. तुम्ही पूजा करा, मला काय बी हरकत नाही बघा. त्यावर मग अढळराव कृष्णाला म्हणतात, नाही पोरी, ह्यो तुझाच मान आहे, तुलाच मिळायला हवा. माझ्या आईनं जेव्हा ह्या लग्न करून घरात आल्या तेव्हा तो मान ह्यासनी दिला. आता तू लग्न करून घरात आलीस म्हणजे ह्यांनी तो मान तुला द्यायला हवा. त्याबरोबर गुरुजी आता लगेचच म्हणतात, लवकर पूजेला बसा, पूजेचा मुहूर्त टळत चाललाय. मग दुष्यंत आणि कृष्णा जोडीने पूजेला बसतात. पूजा पूर्ण झाल्यानंतर गुरुजीसुद्धा कृष्णाचं कौतुक करतात आणि म्हणत असतात, बाळजाबाई, खरोखर सुनेच्या बाबतीत नशीब काढले तुम्ही. लाखात नाही करोडात एक सून घावली आहे बघा तुम्हाला. आज पावतर म्या एवढ्या घरात पूजा सांगितल्या, पण अशी पोर कुठं बी बघितली नाही जिनं सौताहून जाऊन धनधान्याचं माठ आणलं. खरंच ही पोर तुमच्या घरात लक्ष्मीच्या रूपानं आली आहे. कायम हिला जपा, हिच्या पायाशी लक्ष्मी आहे. त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाईंना मनात तर खूप राग येत असतो, पण तोंडावर त्यांना व्यक्त होता येत नसतं. त्या म्हणत असतात, गुरुजी अगदी खरं बोललासा बघा. ही पोर जेव्हापासून घरात आली आमच्या घरात समद सुख समाधानी आणि समृद्धीनं आनंदानं हसून खेळून व्हायलंय बघा.
बाळजाबाई तिकडनं रागारागात आता स्वतःच्या खोलीत निघून येतात. दुष्यंत गुरुजींना दक्षिणा वगैरे देतो. तर बाळजाबाई खोलीत येऊन सगळी तोडफोड आधाळापट करत असतात आणि त्यांना आता दुष्यंतचे शब्द आठवायला लागतात. त्यांना आठवतात की दुष्यंतने काय म्हणाला होता, मला कृष्णाचं मत पटतंय. त्यानंतर गुरुजींनी सुद्धा कृष्णाची बाजू घेतली. बाळजाबाईंना वाटत असतं ही कृष्णा 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 कधी सोडणार आहे, कृष्णा माझ्या आयुष्याचा पाठलाग. नाही, काय बी झालं तरी म्या हिला फार काळ दुष्यंतबरोबर राहू द्यायची नाही. दुष्यंतला आणि हिला लवकरच वेगळं करायला हवं. दुष्यंतचं हिच्याबरोबर हल्ली जरा जास्तच विचार पटायला लागले आहेत. त्याबरोबर बाळजाबाईंना मात्र टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांनीही एकत्र छान पद्धतीने पूजा पार पाडलेली असते. आता दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो, कृष्णा दुष्यंतकडे बघत असते. दोघं अगदी एकमेकाच्या नजरेत पूजा वगैरे करून झाल्यावर हरवून गेलेले असतात. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.